नमस्कार. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला इकडे सकाळी लतिका म्हणत असते की मी आज कामावर जाणार आहे. तर सज्जनराव ही तिला विचारतात, लतिका आजपासून तू कामावर येणार आहेस का? मग लतिका ही हो म्हणते. तर बापू म्हणतात, हे बघ, सरळ कामावरून घरी निघून यायचं, काही कुणाला भेटायची वगैरे गरज नाही. तर यावर लतिका ही हो म्हणते. मग सज्जनराव म्हणतात की आणि तो कितीही भीक घालेल तरीसुद्धा त्याला भेटायचं नाही. मग लतिका म्हणते, सर तुम्ही आमच्यात नाही बोललात तर चालेल. यावर बापू म्हणतात, ते बरोबर बोलताय. मग आजीही म्हणते, हो, आणि त्याचा नाथावर जीव आहे म्हणून तो तुला सांगतो. तर तेवढ्यात दौलत तेथे येतो. तर इकडे कामिनी पेपरमध्ये छापून आलेली बातमी हेमाला दाखवत असते. तर हे पाहून हेमा म्हणू लागते, अगं मिनी, त्या माणसाला काही अक्कल आहे की नाही, कशाला पेपरमध्ये छापायचं? आणि भाऊजी काही वाईट नाहीत, त्यांनी माझा संसार वाचवला होता. तर यावर कामिनी म्हणत असते, दीदी मग कशाला सगळ्यांसमोर काल बोलायला आली होतीस? तर यावर हेमा म्हणते, बहीण आहेस ना माझी. तर कामिनी हेमाला लाडी गोडी लावून म्हणते, मग दीदी त्याची चाट ठेव ना, आणि तिच्या हातात पेपर देऊन म्हणते, जा हा पेपर तुझ्या सासू सासऱ्यांना दाखव जा. तर इकडे दौलतला आलेले पाहून घरातले सगळेच आश्चर्य होतात. मग लतिका दौलतला विचारते, दौलत तू इथे कशाला आला आहेस? तर दौलत म्हणतो, नाश्ता करायला, म्हणजे बापूंची तब्येत विचारायला. यावर लतिका म्हणते, तुला बापूंची किती काळजी आहे ना, ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. तर सज्जनराव ही मध्ये बोलत असतात, म्हणत असतात, बापूंना बरं नाही आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आहे. तर दौलत त्यांनाही उलटसुलट बोलू लागतो. मग यावर लतिका म्हणते, दौलत हे माझं घर आहे, तू आत्ताच्या आत्ता निघ इकडून. तर आजीही बोलू लागते की त्याला बरं नाही आणि तू काही आता राडा करू नकोस. मग दौलत म्हणत असतो, नाही, बापूंच्या बाबतीत असं काही व्हायला नको होतं आणि अभिने असं करायला नको होतं. आणि बापूंना म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा आहे. तर बापू म्हणतात, लोक बोलतील आणि निघून जातील. मग यावर दौलत म्हणतो, नाही नाही, पेपरमध्ये छापून आला आहे, बघा बघा, असे म्हणून पेपर बापूंना दाखवू लागतो. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इकडे अभिच्या घरात अभि एकदम विचार करत बसलेला असतो. मग आई अभिला म्हणते, काय झालं? तर आप्पा म्हणतात, अहो बापू शांत झाले ना की बोलू आपण त्यांच्याशी, पण त्यांच्या मनात आहे का? तर आई पटकन म्हणते, हो, त्याच्या मनात तिला नांदवायचं आहे. मग आप्पा म्हणतात, खरंच आहे का? लग्न म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही, 7 जन्माची ती गाठ असते. मग अभि आप्पांसमोर येतो आणि म्हणतो, खरंच आप्पा, मला तिला नांदवायची आहे आणि यावेळेस असं काही होणार नाही. तर आप्पा म्हणतात, ठीक आहे, सगळं काही निवडू दे, मी बापूंशी बोलतो आणि सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात आशू तेथे येतो आणि म्हणतो, शेतात जायचं का? मग हेमा तिथे पेपर घेऊन येते आणि म्हणू लागते, आप्पा हे पहा, पेपरमध्ये आला आहे आणि आपली बदनामी केली आहे नालायकांनी. तर आप्पाही तो पेपर पाहतात आणि त्यांनाही ते वाचून धक्का बसतो. तर इकडे बापूंच्या घरी सगळे शांत असताना सज्जनराव पटकन तो पेपर घेतात आणि वाचू लागतात. आप्पासाहेब जहागीरदारांच्या मुलाने लतिका धुमाळच्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला आहे, असे ते वाचू लागतात. आणि मग हे ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. तर इकडे आप्पा पेपर वाचत असताना ते वाचू लागतात, सरकार इकडे महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लागलेले असताना अभिमन्यू जहागीरदारसारखे लोकही अजून समाजात आहेत, जी समाजाला पुन्हा मागच्या दिशेने घेऊन जात आहेत. धिक्कार असो अशा नवऱ्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा. तर हे ऐकून यांनाही सगळ्यांना धक्का बसतो. तर इकडे सज्जनराव पेपर वाचून दाखवत असतात, पुरुष प्रधान संस्कृतीचं जितं जागतं उदाहरण म्हणजे जहागीरदारांच्या घरातच आहे वाटतं. मनात आलं लग्न केलं, मनात आलं बायकोला सोडलं, मग ती कितीही शिकलेली असो, देव अशा पुरुषांपासून बायकांना वाचो, त्यांचं रक्षण करो. तर इकडे आप्पा पेपर वाचून दाखवत असतात तेव्हा ते सांगत असतात, अशा पुरुषांमुळे बायकांची प्रगती होत नाही, त्यांना बायका फक्त चरणाची दासी बनून ठेवायची आहे. बिचारे तिचे वडील, त्यांची मात्र अवस्था खूपच दयनीय झाली होती. तर इकडे सज्जनराव पेपर वाचत असताना म्हणत असतात, अशा समाजात मुलीच्या बापाला आपलं म्हणणं खूपच अवघड जातं. उद्या समजा एकनाथ धुमाळांची लेक जहागीरदारांच्या घरी सून म्हणून जाऊ लागली तर पुन्हा ते तिला त्याच नरकात ढकलतील का? कारण लग्न म्हणजे बाईची लाज, असे मूर्ख समज अजूनही आपल्या समाजात आहेत. आणि आप्पा इकडे पेपर वाचून दाखवतात तेव्हा म्हणत असतात, आणि जोपर्यंत ही विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत मुलगी कितीही कमवती असली तरीही मुलीचा बाप लोक लाजेस्तव तिला ताट मानेने कधीही जगू देत नाही. तर सज्जनराव इकडे पेपर वाचून दाखवत असताना म्हणत असतात की देव करो की मुलगी कितीही जाड असली तरीसुद्धा देव त्यांना सद्बुद्धी देवो की माहेरच्यांना ती कधीही जड नसते.
ती शिकलेली आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. झापड लागलेल्या त्यांच्या डोळ्यांना ते दिसो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर बापूंना खूप राग येऊन ते पटकन त्यांच्या हातातला पेपर घेतात आणि फाडून फेकून देतात. तर इकडे अभि पण आप्पांच्या हातून पटकन पेपर हिसकावून घेतो आणि फेकून देतो आणि म्हणतो वाटेल ते छापतायत. मग आई पण म्हणू लागते जे घडलंय ते छापलं आहे. यावर आशू म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा ठोकू आपण त्यावर. मग आप्पा म्हणतात त्या गोष्टीने काही होत नाही. मग आई रडत म्हणते हे काय घडलंय सगळं. तर हेमाही म्हणते किती बदनामी झाली आपली. मग आई एकदम निराश झालेली बघून अभि तिच्या पायाशी बसतो आणि हात जोडून म्हणतो आई आप्पा सॉरी. तर इकडे बापू ओरडून म्हणत असतात मला माझी पोरगी जड झाली म्हणून नव्हतं लग्न केलं असे म्हणून ते एकदम त्रागा करू लागतात. तर सगळेच त्यांच्या भोवती गोळा होतात. तर इकडे अभि आईला म्हणत असतो आई तू रडू नकोस. तर आप्पा म्हणतात काहीही झालं तरी तो हा पेपर बापूंच्या हाती पडायला नको. मग हेमा म्हणते पडला पण असेल. तर आशू म्हणतो तुला काय माहिती. मग आई म्हणते अरे देवा त्यांनी जर वाचला तर ते आणखीनच भडकतील. मग अभि म्हणतो आई तू टेन्शन नको घेऊ, लतिका घेईल मला समजून. बापू शांत झाले म्हणजे सगळं काही ठीक होईल. आणि एकच सांगतो आई आता लतिकाला या घरची सून बनून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर इकडे बापूंना सगळे पाणी देत असताना बापू एकदम ओरडतात अजिबात मला पाणी नको आहे. मग दौलत मुद्दाम म्हणतो अहो तुम्ही कशाला त्रास करून घेता, चूक अभिची आहे. तर बापू ओरडून म्हणतात नाही चूक माझी आहे. इकडे बापू म्हणत असतात झापड गेली माझ्या डोळ्यावरची. पुन्हा माझ्या पोरीला त्या घरात पाठवण्यासाठी मी काय कसाई नाही आहे. माझी पोरगी त्या घरात गेली तर ती माझ्या तिरडीवरून जाईल असे म्हणून बापू तिथून निघून जातात. तर इकडे हेमा कामिनीला फोन लावून म्हणत असते की तुझ्या त्या पेपरमुळे खूप हायदोस मांडला घरात. आत्याबाई खूप रडत होत्या आणि आप्पा पण खूप खवळले होते आणि आता या सगळ्याचा राग माझ्यावर यांनी काढायला नको म्हणजे झालं. तर कामिनी म्हणते तू कशाला एवढी टेन्शन घेतेस. तर यावर हेमा म्हणते अगं यांनी काडीमोडचा विषय काढायला नको म्हणजे झालं. मग कामिनी म्हणते अगं तू टेन्शन नको घेऊ, तुझ्या म्हातारीने तुला सेफ केलेलं आहे आणि अख्ख्या गावासमोर त्यांच्या एका मुलाचं लग्न मोडलं आहे आणि आता दुसऱ्या मुलाचं पण जर त्यांनी तसं केलं ना तर अख्खं गाव त्यांच्या तोंडात शेण घालेल. त्यामुळे दाजींना जसं नाचायचं तसं नाचू दे आणि तुझ्या म्हातारीने तुला सेफ केलं आहे ना तेच बरोबर आहे. त्यामुळे असलं काही होणारच नाही असे म्हणून ती फोन ठेवते. तर इकडे आबा दौलतला विचारतात तुम्ही कुठे गेला होतात सकाळी सकाळी. तर यावर दौलत म्हणतो काही नाही बापूंची चौकशी करायला गेलो होतो आणि तसा त्यांना पेपरही दाखवला. तो पेपर वाचून म्हातारे खूपच उचकले. तर यावर आबाही म्हणतात आता राजकारण तुम्ही शिकला आहात पण आता एक काम करायचं. आता आपलं काम झालेलं आहे. आता तुम्ही आपल्या साईटकडे लक्ष द्या आणि दुसरा इंजिनियर शोधा आणि तोही कामाचा. मग दौलतही हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे अभिमन्यू पेपरमधलं जाहिरात बघून पटकन MK एंटरप्राइजेसला फोन लावतो आणि गुरुवारची इंटरव्ह्यूची डेट मिळवतो आणि तो असंच दुसऱ्या कंपन्यांना पण फोन लावत राहतो. तर इकडे अभिच्या घरी आप्पा बसलेले असताना हेमा एकदम पळत येते आणि म्हणते आप्पा बाजारामध्ये मी गेलेली असताना सगळ्या गावातल्या बायका मला विचारत होत्या काय तो तुझा धीर आणि तुम्ही लतिकाशी असे का वागले असे म्हणत होते. तर आप्पा म्हणत असतात हे बघा आता जे आहे ते स्वीकारावं लागणार आहे आणि तिथेच आता आपल्याला घुटमळत नाही राहायचं, पुढे जायचं आहे. मग आई म्हणू लागते हो ना गाव काहीही बडबडतं आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. तर आप्पा म्हणत असतात हे बघा हा विषय चिरंजीवांसमोर नको काढायला. तर आई म्हणते हो ना आधीच तो खचला आहे. मग यावर आशूही म्हणतो आणि आपण फॅमिली म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, लतिकाला आणायला त्याला मदत केली पाहिजे, कळलं का हेमा. तर हेमाही म्हणते हो लतिकाने यायलाच हवं. मग आशू म्हणतो मग तशी वाग असे म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे अभि विचार करत बाहेर बसलेला असताना त्याला आप्पांनी पेपर वाचून दाखवलेला तसेच बापूंनी त्याच्या नावची अंघोळ केलेली असे सगळे क्षण आठवू लागतात. तर इकडे सज्जनराव एकदम रागाने म्हणत असतात तो वळू आहे गावचा, त्याला काय गरज होती इकडे पेपर घेऊन यायची, त्याने सगळे छापून आणलं असणार पेपरमध्ये. तर बापू म्हणत असतात अहो सज्जनराव त्याने काही केलेलं नाही, करता करविता मात्र वेगळाच आहे आणि हे सगळं करणाऱ्याची चूक आहे, छापणाऱ्याला काय दोष द्यायचा. तेवढ्यात बापूंचा खांदा दुखू लागतो आणि ते खांदा हलवू लागतात. तर लतिका म्हणत असते बापू तुम्हाला त्रास होतोय आपण डॉक्टरांना बोलूया. तर बापू म्हणत असतात नाही माझी औषधं चालू आहेत त्यामुळे डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. आणि सज्जनरावांना म्हणतात डॉक्टरांना सांगा की काही गरज नाही यायची. तर बापू सगळ्यांना ओरडून म्हणत असतात
हो आहे मला हार्टचा प्रॉब्लेम, कशाला सारखं सारखं तेच. आणि सज्जनराव म्हणत असतात, बापू आपण तुम्हाला ॲडमिट करूया का, म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट घेता येईल. तर यावर बापू त्यांना म्हणतात, तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का. तर बापू रागाने तिथून उठून जात असताना लतिका त्यांचा हात पकडते आणि म्हणते, बापू प्लीज तुम्ही चिडू नका ना, सगळ्यांना तुमची काळजी आहे म्हणूनच सगळे तुम्हाला बोलतायत ना. तर बापू तिला ओरडून म्हणतात की माझी काळजी करायची काही गरज नाही, तुझं सगळं नीट झाल्याशिवाय मी काही मरत नाही, माझा देव आहे माझ्यासोबत आणि माझी विल पॉवर पण आहे, असे म्हणून तिथून निघून जातात. तर लतिका नुसती विचार करत उभी राहते. इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो. तर मित्रांनो, दौलतने टाकलेल्या या ठिणगीमुळे आता बापूंच्या घरातले आणि अभिच्या घरातले नेमके पुढे काय करणार आणि एकत्र कसे येणार हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा. तोपर्यंत धन्यवाद.